नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दिनांक 2 ऑक्टोबर 2024. चला तर जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे नवीन व ओल्या कापसाचे कापूस बाजारभाव. तर या ठिकाणी शेतकरी प्रवीण दादाराव ठोटे सांगत आहे की दिग्रस यवतमाळमध्ये नवीन कापसाला 60,000 ते 60,200 रुपये दर मिळत आहे, असे शेतकरी सांगत आहे. पुढील शेतकरी आहे आपल्याकडे दीपक उल्हासराव कुकडे, राहणार मानवत. नवीन कापसाला 60,000 ते 60,300 रुपये व्यापारी दर देत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील शेतकरी आहे आनंद पुंडलिक देशपांडे, बुलढाणा येथे खाजगी व्यापारी नवीन कापसाला 60,200 रुपये दर देत आहे, असं शेतकरी आनंद पुंडलिक देशपांडे यांनी सांगितलेले आहे. नंतरचे शेतकरी आपल्याकडे विष्णू, बुलढाणा येथे 60,000 रुपये क्विंटल कापसाला दर मिळत आहे, असं शेतकरी विष्णू यांचं सांगणं आहे. पुढील शेतकरी आपल्याकडे प्रभाकर नारायण कांबळे, सेलू येथे भाव खूप कमी मिळत आहे. 60,200 रुपये सेलू येथे नवीन कापसाला दर मिळत आहे, असे शेतकरी सध्या सांगत आहेत. मधुकर चव्हाण, जळगाव येथे 60,200 रुपये सरासरी कापसाला दर मिळत आहे, असं शेतकरी मधुकर चव्हाण सांगत आहेत. पुढील शेतकरी आहे ऋषी ओंकार पाटील, हिंगणघाट. आमच्याकडे 60,100 ते 60,250 रुपये प्रति क्विंटल दर देत आहे, असं शेतकरी ऋषी ओंकार पाटील सांगत आहे. पुढील शेतकरी आपल्याकडे रामचंद्र अनु सोनटक्के, अकोला येथे नवीन कापसाला 60,250 रुपये दर मिळत आहे, असं शेतकरी अरुण सोनटक्के सांगत आहे. पुढील शेतकरी आपल्याकडे राम संजय शेळके, अकोट येथे कापसाला 60,100 ते 60,300 रुपये क्विंटल दर मिळत आहे, असं शेतकरी सांगत आहे. पुढील शेतकरी आपल्याकडे कमल किशोर मुंदडे, परभणी येथे कापूस 60,200 रुपये रेट चालू आहे, असं शेतकरी सध्या सांगत आहे. पुढील शेतकरी आपल्याकडे सुनील आबाराव बस्ते, अकोला येथे कापसाला 60,200 रुपये सरासरी दर मिळत आहे, असं शेतकरी सध्या सांगत आहे. तर हे होते आजचे नवीन कापसाचे कापूस बाजारभाव. तुम्ही देखील आपल्या बाजार समितीतील कापूस बाजारभाव नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं देखील नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेण्यात येईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.